बेळगाव गरिबांना अन्न पुरवण्यासाठी असलेली अन्नभाग्य योजना तांदूळ व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे। बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावात एका गोदामात 120 टनाहून अधिक तांदूळ बेकायदेशीरपणे साठवल्याचे समोर आले आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या स्वप्नातील अन्नभाग्य या योजनेवर नोकरशहांचा डोळा असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावात असाच एक प्रकार समोर आलाय। जिल्हा काँग्रेस युवा युनिटचे अध्यक्ष सागर यांच्या नेतृत्वाखाली पिरणवाडी गावात भगवंत सुब्बाराव भोसले यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी 250हून अधिक तांदळाची पोती बेकायदेशीर साठवून ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे बेकायदेशीरपणे अन्नभाग्य योजनेतील तांदूळ विकणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। रेशन तांदळाची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात होत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर मौन बाळगले आहे। पिरणवाडी गावातील बेकायदेशीर तांदूळ साठवणूक केलेल्या गोदामात मीडिया पोहोचताच अन्न निरीक्षक सुरेश उप्पार यांनी भेट देऊन त्यांची तपासणी केली। तथापि बराच वेळ उलटून गेला तरी वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट न देण्यात निष्काळजीपणा दाखवलाय। पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी पैसे उकळत असल्याचेही आरोप आहेत। अन्न निरीक्षकांनी 112ला फोन केल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले। ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। सरकारी अधिकारी पुढे काय कारवाई करतायत हे पाहावे लागेल।